त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हिंसे होते. राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ? फिरसावट झाल्याशिवाय कोणी बोलणार नाही या विषयावर. आणि तुम्ही असे प्रश्न विचारू त्या विषयाला पाठी फोडू नये. सुनेत्र पवार यांनी नेतृत्व स्वीकारावं. आता मी काय बोलतो नाही, आता मी कोणत्या विषयावर बोलतो? आमदारांची ह्या विषयावरती आता बोलणं हे अमानुष. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. त्यांच्या पक्षाचे मंत्री असतील किंवा आमदार असतील, त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाला एक करता पुरुष गमावलेला, तिच्या डोळ्यामध्ये अजून तुमच्या धारा वाटतात. त्या वेळेला तुम्ही कुणी नेतृत्व करावं त्यावरती आता पत्ते आणि नाव फिरत असतात, तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही. पण राऊत साहेब, काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. ही दोन मागण्या आहेत त्या अराजकीय. ज्या पद्धतीनं DGC डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं, पायलट, मेंटेनन्स, वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यावरती DGCचे नियंत्रण असते. आणि गेल्या काही अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालं. काही कमर्शियल फ्लाईट कोसळले. अहमदाबाद एअरइंडियाचं फ्लाईट कोसळलं, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्याचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन कुटुंब. अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता, तर चौकशीच्या पुढे काय? बारामती एअरपोर्टला रडार नव्हती अशी माझी माहिती. ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती, एअर स्ट्रिप होती आणि विमानं उतरत होती. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGC आहे. ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही, आणि त्या विमानतळावरती अनेक महत्वाचे लोक उतरतात. अगदी गौतम अडाणीपासून ते अजितदादा पवार, शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्या चौकशी होणं गरजेचं आहे. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्वाचा माणूस त्यात गमावले, अजित पवारांनी. त्याची जबाबदारी DGCला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअरस्ट्रीप विमान गळती चालू कशी देते? वैमानिक आकाशामध्ये घेत्या मारत विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नाही, आणि तरी त्याने विमान लँड केलं. त्याला कोणी संधी दिलाय का लँड करा म्हणून? विजिबिलिटी नाही म्हणतात. ATCची यंत्रणा नाही आहे तिथे. पान जाऊन ATCची यंत्रणा नाही, रडारची व्यवस्था नाही. ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील, तर DGC काय करतात? हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होईल? पाहिजे. अनेक नेत्यांनी मांडल्या त्यातली महत्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश टाकरे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदादांनी सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळचे आहात, आपण श्रीनिवास पाटील अशी व्यक्ती, तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. अजितदादांची इच्छा होती, शरद पवारांनी त्याला प्रतिकार म्हणालो या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही. आता याला काही काळ जाऊन लागला. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे. माननीय शरद पवार साहेबांची सुद्धा किंवा सुप्रियाताईंची याच्यावरती आमच्या नेमका चर्चा झाली, पण आता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असेल तरी झालेला आघात हा असाही. तुम्ही म्हणालात की दोन मागण्या केल्या. त्याची एक मागणी तुम्ही
अपघाताच्या चौकशीची झाली तर दुसरी मागणी तुमची काय? दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षात नेत्यांकडे सगळ्यांची सर्वपक्षीय सर्वमान्य नेते श्रद्धांजली वाहिली जाते. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान माहिती दिली आहे एका दुसऱ्या पक्षानं, सरकारनं नाही तर भाजप. हे कौतुक आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यांसाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं महाराष्ट्रभरात हे कौतुक असतं. पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती 70,000 कोटीचा इंडियन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकतो. तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, भाजपने केला, देवेंद्र फडणवीस यांनी. माझी अशी विनंती आहे, ही मागणी माझी विनंती आहे, दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजप हे आपण जाणून केली तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले, ते आरोप तुम्ही मागे तीच त्यांना कधी समजायची किंवा राजकीय मागणी यात राजकारण नाही. हे आमचं दादांवरचं प्रेम आहे. आम्ही सुद्धा तत्पर लोक दादांवरती असे आरोप करू काय मिळत. पण असे आरोप ते भुजबळांवरती केले, भुजबळ निर्दोष सुटले. प्रफुल्ल पटेलवरती केले, आमच्या पटेलांवर केले, ते निर्दोष सुटले. सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले. आमच्यावरती आरोप केले, आम्ही तुरुंगात गेलो. उद्या भविष्यामध्ये कोणतं आम्हालाही सोडवलं. पण अजित दादा आपल्यात नाही. नुसतं श्रद्धांजली आणि जयंत्यांच्यावर श्रद्धांजली पाहू नका. त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते 70,000 कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केले, देवेंद्रजींनी केले, ते आरोप तुम्ही आता विनाश मागे घेतले पाहिजे. ते आरोप होते. प्लीज अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यात मी काही चुकीचं बोलत नाही. पण केस यात राजकारण नाही. कसल्या कोर्टेविरुद्ध कुठे कशा कोर्टामध्ये प्रत्येक वेळेस फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला कुठे कशा कोर्टामध्ये सांगा ना. मागे घ्या, सरकारने टाकली असते ना. आरोपच खोटा. त्यांच्यावर जे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये घेतलीत ना. त्यांच्यावरचे आरोप बकवास खोटे बनावट असल्यामुळे त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र सहकारी खंदा सहकारी वगैरे असायचे म्हणतात ते कशा करतात. किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, उत्कृष्ट प्रशासक, पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे, आणि गृहमंत्र्याला हा सरकारकडे पाठवलं ना त्याला श्रद्धांजली वाहायला, किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन, याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आहात. मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेऊन त्यांना खरी श्रद्धांजली. चव्हाणदारे म्हणतात की चंद्रपूरच्या 3 नगरसेवकांचा अपहरणाचा प्रयत्न हा सह्याद्री आपल्या समृद्धी हायवेवर झालेला पाण्यामध्ये त्यांना दुर्दैवी मारण्याची धमकी देखील दिली गेली. हे चंद्रपूरचं राजकारण आणि महाराष्ट्राचंच राजकारण या पद्धतीने चाललेलं आहे. अद्याप मुंबईचा महापौर निवडला जातो. का निवडला जात नाही? तारखा पुढे पुढे जात आहे. आता अजितदादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करताय की दादा गेले, अमुक गेले, हे सगळं बकवास. यांच्यामध्ये अजून मतभिन्नता आहे. समित्यांच्या वाटपाची चर्चा अडकलेली. कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही. म्हणून ते महापौर पदाची निवडणूक कुठे ढकलत आहे. लक्षात घ्या. हे असं राजकारण आहे महाराष्ट्रात. निवडणूक घ्या ना महापौर पदाची. नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या. पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात. कारण भाजपा आणि शिंदे गटामध्ये महापालिकेचे सत्तेचं वाटप हे अडकून पडलं. मध्ये जी बातमी आहे ज्यात असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली आहे. बघा, हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेचे अत्यंत खुणास्पद असं एक कृत्य आहे. विरोधकांना विरोधी पक्षनेते ज्याला कॅबिनेट दर्जा असतो, विधान परिषदेत सुद्धा मिळू जायचं नाही आणि विधानसभेत याला हलकटपणा म्हणतो. आणि या हलकटपणामध्ये जे सामील झालेलं ते महाराष्ट्राची बदनामी करतात देवेंद्र फडणवीस आहेत. पण ते अर्थात मोदींचे केले
किंवा अमित शहाचे केले त्यांच्याकडनं का अपेक्षा आहे? त्या स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये या सरकारनं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे त्यांना मागच्या रांगेत घेऊन बसवलं. त्यांच्याकडून तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान राहील ही काय अपेक्षा? महाराष्ट्रात पण तेच होत आहे. सर्वेक्षण झालंय आपला पक्ष कोणासोबत असणार? कारण काँग्रेसही दावा करताय की आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संपर्क साधतोय. जोरगेवार असं म्हणतायत की ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक चंद्रपूरमध्ये आमच्यासोबत आले आणि आम्ही सत्ता स्थापन करू. जोरगेवार काय म्हणतात मला माहित नाही. जोरगेवार आता भाजपचे हस्तक्षेप म्हणून काम बरोबर आहे. पण मी इतकंच सांगेन विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तर ते हवेत तीर मारतात. या भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. हा काँग्रेस बरोबर झाली. विजय वडेट्टीवार यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर चर्चा झाली. स्वतः विजयराव जे मातोश्रीवरती आले होते तिथे चर्चा झाली. त्यांच्याने आमचा संवाद सुरू आहे आणि निर्णय होईल. राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे की भाजपने एक मुद्दा उपस्थित केला आहे की विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. गेल्या वेळेसचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, काल कर्तव्य पथावर झालेली परेड असेल, चीफ जस्टिसची नियुक्ती असेल त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे लोक जस्टिसची नियुक्ती अशा अनेक शासकीय कारणावर प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी उपस्थित होते. तुम्ही त्यांचा काय मान सन्मान ठेवला? भारतीय जनता पक्षानं तिला तांडव करू नये. स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे दोन विरोधी पक्षांचे उपस्थित होते. तुम्ही त्यांना अरे गैरे पहिल्या रांगेत मंत्री आणि मंत्र्यांचं कुटुंब असेल अमुक असेल आणि गांधी कुटुंबाचा प्रमुख माणूस या गांधी कुटुंबाने देशासाठी महान त्याग आणि बलिदान केले. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेत. तुम्ही त्यांना मागच्या रांगेत बसता आणि काय तुम्ही प्रोटोकॉलच्या गोष्टी करता? $2.25 लाख रुपयाचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडतोय आणि सगळ्यात महत्वाचं राज्याच्या गुंतवणुकीवर देखील त्याचा परिणाम पडतो. एक सर्वेक्षण झालंय हे मदत महिलांना जे देत आहेत लाडकी बहीण. आता मला अडचण वाटत नाही. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन गावात करून आलेले. 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे. नव्या माळावर बरं का. आता रिझर्व्ह बँकेत भरले जाते आणि मग सगळं आवाज आहे. तुम्हाला असं वाटतंय का की आता लाडकी बहीण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळली, अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रस्ता तळाला घेऊन जावं. सर राहुल गांधी को गधे को लास्ट वीक अक्सर में बिठाया गया था. इस बार क्या कहना है? मैंने पहले भी कहा ये सरकार जो है चाहे महाराष्ट्र की या चाहे केंद्र की नेता प्रतिपक्ष के बारे में जो उनका रवैया है ये लोकतंत्र के लिए ठीक नहीं. राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी ये लीडर ऑफ अपोजिशन है लोकसभा में, राज्य बहुत सीनियर नेता और प्रोटोकॉल के अनुसार दोनों विरोधी पक्ष नेता प्रतिपक्ष को सम्मान के साथ वहाँ उनकी जगह देनी चाहिए. लेकिन मैंने देखा है कि फर्स्ट रो सेकंड रो में ऐसे लोग बैठे थे जिनका कोई प्रोटोकॉल से संबंध नहीं और राहुल जी और खड़गे साहब पीछे बैठे. ये पिछले के बहुत ही विधारक चित्र लोकतंत्र की प्रोटोकॉल की. ये लोग करते महाराष्ट्र में तो अभी कानून ला रहे किसी भी हालत में विधानसभा और विधान परिषद के अपोजिशन को नेता नहीं मिलना चाहिए, नेता प्रतिपक्ष नहीं मिलना चाहिए, इसलिए लोग कानून बना रहे. ये उनके लोकतंत्र के बारे में उनका मोहब्बत
सर बारामती एयरपोर्ट पे सुविधा नहीं है, फिर भी वीआईपी वहाँ पे उतरते हैं, किस तरह से देखते हो सर? ये मैंने पहले भी कहा है कि एक्सीडेंट जांच होनी चाहिए, पॉलिटिकल बात नहीं कर रहा, लेकिन जो खराबी टेक्निकल खराबी वहाँ हमको दिखती है, उसमें एटीसी नहीं है, वहाँ रडार नहीं है, वहाँ स्टाफ नहीं है वहाँ, और बड़े बड़े वीआईपी के फ्लाइट वहाँ लैंड होते हैं, चाहे गौतम अडानी हो, अजीत पवार हो, शरद पवार साहब हो, बड़े बड़े नेता आते हैं वहाँ और फ्लाइट लैंड हो जाते हैं। डीजी क्या सो रहा था क्या? अब अजीत पवार जाने के बाद सब जाग गए हैं। हाँ? ऐसे देश में, हमारे महाराष्ट्र में और देश में ऐसे बहुत से एयरस्ट्रिप और एयरपोर्ट है, बना के रखे, लेकिन कोई यंत्रणा नहीं है, सिस्टम नहीं, हाँ कोई टेक्निकल फैसिलिटी नहीं है, रडार नहीं है, टावर्स नहीं है, एटीसी नहीं है, और विमान कर रहे हैं, टेक ऑफ हो रहा है। अजीत पवार को हमने इस वजह से खोया है। सर अजित पवार